इंग्लिश वाचन कठीण जाण्याचं मुख्य कारण म्हणजे स्वरांचे विविध आवाज। मित्रांनो, या व्हिडिओचे 2 भाग आहेत। पहिल्या भागात आपण टेक्निक शिकणार आहोत आणि दुसऱ्या भागात शिक्षकांनी ही टेक्निक वर्गात कशी वापरली ते बघणार आहोत। चला तर बघूया पहिला भाग म्हणजेच टेक्निक। वर्ड्स एंडिंग विथ ई। आता या 3 शब्दात 2 गोष्टी सारख्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे तीनही शब्द ई ने संपतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीनही शब्दात ई अगोदर येणारा वॉवेल आहे ए। मित्रांनो, ई ने संपणारे शब्द वाचण्याची पद्धत म्हणजेच टेक्निक थोडी वेगळी आहे आणि आपण ती टेक्निक या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। पुन्हा एकदा पहिला शब्द बघूया। ई ने संपणाऱ्या शब्दांना वाचण्यासाठी 2 टप्पे असतात। पहिला टप्पा म्हणजे ई चा आवाज घ्यायचा नाही आणि दुसरा टप्पा म्हणजे ए चं नाव म्हणायचं, आवाज नाही घ्यायचा। आणि म्हणून LATE ला आपण लॅटे न म्हणता लेट असं म्हणतो। शब्द बघा, TIME ई ने संपणारा शब्द आहे म्हणून याला आपण 2 टप्प्यात वाचणार आहोत। पहिला टप्पा ई ला विसरून जायचं आणि दुसरा टप्पा आय चं आवाज न घेता आय चं नाव घ्यायचं। म्हणून TIME चा उच्चार होईल टी चा आवाज ट, आय चं नाव आय आणि एम चा आवाज म, म्हणून TIME चा उच्चार होईल टाइम। पुढचा शब्द बघूया, TONE। पुन्हा 2 टप्पे, ई ने संपत असल्यामुळे ई ला विसरून जायचं आणि त्याच्या आधीच्या येणाऱ्या वॉवेलचं नाव घ्यायचं। म्हणून TONE चा उच्चार टोने न होता टोन असा होणार। TUBE ई शेवटी असल्यामुळे आपण ई चा आवाज घेणार नाही आहोत। उरलं काय तर TUB। आता यू हा वॉवेल आहे। आता यू चं आपण आवाज न घेता त्याचं नाव म्हणणार आहोत आणि म्हणून TUBE चा उच्चार होईल ट यू ब, ट्यूब। महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर, तुम्ही मागे राहू नका। लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा।